सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवणारा खासगी बस चालकाला महिलांकडून दिला गेला चोप। बस स्थानक परिसरामध्येच गाठून महिलांना दिला चालकाला चोप। पुण्यातला कोथरूड गोळीबाराने हादरून गेलं। गुंड निलेश खायवळच्या टोळीकडून गोळीबार, गाडी बाजूला घेण्याच्या वादामधून गोळीबार। जालन्यामध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक जण जेरबंद। 1,68,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त। जालना स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई। जालन्यामध्ये काळविटीची शिकार आणि तस्करी करणाऱ्या एकाला अटक। आरोपीच्या घरातून काळविटाचे मांस, शिंग आणि शिकार करण्यासाठी वापरलेली साधनही जप्त। पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये खवाडा विद्युत प्रकल्पाशी संबंधित वाहन रोखणाऱ्या गावकऱ्यांचा पोलिसांवरच हल्ला। 15 ते 20 गावकऱ्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 3 आरोपींना अटक। संभाजीनगरमध्ये नशेसाठी औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीची पोलिसांनी धिंड काढली। नशेसाठी औषधांचा साठ्याची शहरामधून तस्करी सुरू होती। सांगलीमधील इनाम धामणीमध्ये सराईत दुचाकी चोरटा गजाड। चोरट्याकडून चोरीच्या 3 दुचाकी केल्या जप्त। सांगली ग्रामीण पोलिसांकडून मोठी कारवाई। Thank you.